त्यावेळेस त्याला एक्सपोर्टमध्ये 25% ड्युटी लावता। हे काय चाललंय? तुम्हाला शेतकऱ्याला जगवायचं आहे की नाही आहे? आणि वरून नाक वर करून विकास आघाडीला हिनवताय आम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं म्हणून। अरे महायुतीने वाटोळं केलं, नरेंद्र मोदींच्या सरकारने वाटोळं केलं। 2015 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात कोणी दिलं? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलं। आणि आज पायाखालची वाळू घसरते म्हणून ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू। तुम्ही कोणाचा सल्ला घेऊन सांगताय? घेतला होता काय देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेनी सल्ला? अमित शहाजींचा घेतला होता का सल्ला? नरेंद्र मोदीजींचा सल्ला घेतला होता का? म्हणजे पुन्हा नवीन जुमलेबाजी निवडणुकीच्या तोंडावर, नवीन काहीतरी। पण शेतकरी यांना माफ करणार नाही। महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी केलंय। 20,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 वर्षामध्ये झालेल्या आहेत। या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे, महापापी महायुती सरकार आहे। कर्नाटक सरकारकडून निमंत्रण दिलं महाराष्ट्रातल्या सरकारला की आमच्या योजनांची अंमलबजावणी होती की नाही हे पाहायला या चर्चेला या। नहीं, यहाँ पे सब झूठों के सरदार भरे सगळे इतके खोटारडे लोक महाराष्ट्राच्या गादीवर बसलेत। अरे जे लोक दुसऱ्याचं पक्ष फोडतात, चिन्ह पळवतात, बेईमानी करून सत्ता मिळवतात, असंविधानिकरित्या खुर्चीवर बसतात, या लोकांच्याकडून खोटं बोलण्याशिवाय काय अपेक्षित आहे? कर्नाटकाला बदनाम करण्यापेक्षा जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण आणल्यानंतर कर्नाटकामध्ये आम्ही बंद केली अशी जी जाहिरात दिली, तेलंगणामध्ये बंद केली अशी जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं पाप करताय। म्हणजे तुम्ही 5 महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीणचे पैसे नाही दिलेत, तुम्हाला ते दिसत नाही। आणि दुसऱ्या राज्याला काँग्रेसला बदनाम करायसाठी दुसऱ्या राज्यामध्ये हे खोटं फेक नेरेटिव्ह यांच्या रक्तात आहे, हे दुसऱ्यावर आरोप करतात। म्हणून मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कर्नाटकाचं आमंत्रण स्वीकारून जा आणि आपलं तोंड स्वच्छ करून परत या। पहाटेचा शपथविधी होण्यापूर्वी जे होती बैठका झाल्या होत्या अदानी सोबत, अमित शहा सोबत, शरद पवारांच्या, असं अजितदादा म्हणाले। अदानी त्या बैठकीला होते, शरद पवारांसोबत पहाटेचा शपथविधीची जी बैठक झाली त्यासाठी। आता देश जर अदानी चालवत असतील, राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते, याही वेळेस ते असावेत। आणि अदानींच्या इशाऱ्यावर ही सरकार आलं असावं। आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळं अजितदादा पुन्हा गेलेत का याचं उत्तर अजितदादांनी द्यावं।